स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। आरोपींना फाशी द्या, परदेशी कुटुंबियांनी हंबरडा फोडला। आमदार संग्राम जगताप पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर हल्ला प्रकरणाने आता संतापाचा उद्रेक झाला आहे। महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला 24 तास उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने परदेशी कुटुंबीय आणि समाज बांधव आक्रमक झाले आहेत। आरोपींना फाशी द्या, आमचा मुलगा मृत्यूशी झुंजतोय असा हंबरडा फोडत कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार संग्राम जगताप थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले। आरोपींच्या अटकेसह तपासाबाबत पोलिसांशी चर्चा करण्यात आली। जखमी धीरज परदेशी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कुटुंबियांशी चर्चा करून आरोपींना लवकरच जेरबंद करण्याचे आश्वासन दिले आहे। आता आरोपी कधी अटकेत येतात आणि त्यांच्यावर कठोर कारवाई कधी होते याकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे। माझ्या नवऱ्याची चुकी नसताना माझा नवरा आज अशा अवस्थेत पडलाय। जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यांना जर फाशीची शिक्षा नाही झाली तर अजून एक मी माझं जीवाचं बरं वाईट करणार, कारण की माझ्या नवऱ्याची काडी मात्र चुकी नसताना माझ्या नवऱ्याला इतकं मारलंय की ते आज अशा अवस्थेत पडलेत आणि त्याला ऑन ड्युटी मारले आणि ज्या एरियात मारले त्या लोकांना पण त्याचा त्रास झाला पाहिजे, कारण की याच्या आधी सुद्धा एका मुलावर असं हल्ला झाला पण ते दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे माझ्या नवऱ्याचं असं जीवावर बेतलं। काल जो संध्याकाळच्या वेळेस जो आमचा समाज बांधव धीरज कचूर सिंग परदेशी भिंगार निवासी यांच्यावरती जे तो पालिकेत कामाला असताना जो निंदनीय प्रकार झाला, जी त्याच्यावरती जी अमानुष मारहाण झाली त्या ठिकाणी व तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे, त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। तर आमचं फक्त प्रशासनाला आणि आमच्या पूर्ण राजपूत समाजाच्या वतीने एवढंच आम्ही निवेदन द्यायला आलो आहे की सदर जे आरोपी आहेत त्यांच्यावरती तात्काळ फास्ट ट्रॅक ॲक्शन घेऊन त्यांना कारवाई व्हावी व जे कोर्टामध्ये जे भविष्याची केस पण होणार आहे ती पण जलद गतीने व्हावी, हीच आमची सर्व समाज बांधवाच्या वतीने प्रशासनाला व कोर्टाला विनंती आहे। SP साहेबांनी सांगितलं आहे की त्यांचं पुरेपूर प्रयत्न चालू आहे आणि लवकरात लवकर त्यांचं म्हणणं आहे की आरोपी आपल्याला ताब्यात येतील म्हणून। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।